चला आज आपण मिठाई तयार करणार आहोत। मँगो आणि कोकोनटची मिठाई आपण तयार करणार आहोत। सर्वात आधी मी 2 मोठे आंबे घेतलेले आहेत। केसरी आंबा घेतलेला आहे। आंबे छान गोड असे बघून घ्यायचे आणि पिकलेले आंबे घ्यायचे आहेत। मोठ्या साईजचे 2 आंबे घेतलेले आहेत। 200 ग्रॅम मी डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे। जर आंब्याची साईज जर छोटी असेल तर तुम्हाला आंब्याची क्वांटिटी वाढवून घ्यावी लागेल, म्हणजे 3 ते 4 आंबे तुम्हाला घ्यावे लागतील जर आंबे छोटे असतील तर। 2 आंब्यांचा पल्प मी हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बिना पाणी घालता, म्हणजे पाणी अजिबात घालायचं नाही आहे। आणि त्याच्यानंतर डेसिकेट कोकोनट आता ह्या पॅनमध्ये घातलेला आहे। त्याच्यामध्ये आता आंब्याचा पल्प आपण जो फिरवलेला होता मिक्सरला तो मी घातलेला आहे। गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे। पूर्ण मिठाई आता आपण कमी आचेवरतीच बनवणार आहोत। तर आंबा चवीला आणि रंगसुद्धा त्याचा खूप सुंदर असायला हवा, त्यानेच आपली मिठाईचा रंगसुद्धा सुंदर होईल आणि चवीलासुद्धा मिठाई आपली खूप छान होईल। कंडेन्स मिल्क घातलेला आहे। 100 ग्रॅम मी हे कंडेन्स मिल्क ह्याच्यामध्ये घातलेला आहे। आता हे मिश्रण मी एकत्र करून घेते, कारण आपण डेसिकेट कोकोनट घातलेला आहे। तर डेसिकेट कोकोनट पटकन पाणी शोषून घेतं आणि हे मिश्रण पटकन हे असं घट्ट होईल। गॅसची फ्लेम आपल्याला आता कमीच ठेवायची आहे, किंवा तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून पण हे मिश्रण आधी मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर मग गॅसवरती हे मिश्रण तुम्ही ठेवू शकता, कारण हे कोकोनट असल्यामुळे पटकन असं हे मिश्रण आपलं घट्ट होतं। आणि आंबा चवीला आणि रंगाला सुंदर असा, म्हणजे रंगसुद्धा सुंदर असायला हवा आणि गोड असा आंबा बघून घ्या, त्यानेच मिठाईची चव छान होते। हापूस आंब्यापासून जरी तुम्ही ही मिठाई तयार केली तर हापूस आंब्याची सुद्धा ही मिठाई खूप छान होणार। तर आता हे पहा, हे मिश्रण आता मी कमी आचेवरती हे मिक्स करून घेते। आता तुम्ही पाहत असाल हे असं म्हणजे पटकन असं हे घट्ट झालेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये मी फूड कलर वगैरे काही घातलेला नाही आहे। हा पूर्ण रंग आंब्याचाच आहे आणि ह्याच्यामध्ये साखरसुद्धा घातलेली नाही आहे। तर आता काजू बदाम आणि थोडीशी इलायची पावडर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे। 1 चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कमी आचेवरतीच ही मिठाई बनवायची आहे, कारण ही मिठाई बनवायला सोपी तर आहेच पण पटकन होते। खूप म्हणजे जास्त वेळ लागत नाही, ह्याला घट्ट होण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही। आता हे पूर्ण आता मी मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आंब्याचा गोडवा आणि जे आपण मिठाई मेड म्हणजे कंडेन्स मिल्क म्हणजे जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही वापरू शकता। आता मी मिठाई मेड ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गोडसरपणा आलेला आहे। जितका आपल्या मिठाईमध्ये गोडपणा असायला हवा तितका हा आलेला आहे, त्यामुळे वेगळी अशी साखर घातलेली नाही आहे। 1 चिमूटभर मी ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मिठाई मेड मी अजून थोडंसं घातलेलं आहे, म्हणजे आता ह्यामध्ये मी पूर्ण 150 ग्रॅम मी मिठाई मेड घातलेलं आहे। तर मिठाई मेड पण तुम्हाला थोडंसं बघून घालायला लागेल, जितकं तुम्हाला गोड हवं असेल किंवा जास्त गोड हवं असेल तर थोडीशी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता, पण मला काही गरज लागलेली नाही आहे ही मिठाई बनवताना, कारण ह्याचा आंब्याचा गोडवा आणि आपण जे कंडेन्स मिल्क वापरलं तर त्याच्या गोडव्यामध्येच ही मिठाई पूर्ण तयार झालेली होती आणि छान अशी गोडसुद्धा झालेली होती। तर आता हे आपण सर्व मिश्रण घट्ट करून घेतलं। मिश्रण तयार झाल्यानंतर पॅन सोडतं। तर हे पहा, आता आपण ज्यावेळेस आपण हे कोकोनट जेव्हा घातलेलं होतं तर त्यावेळेस थोडं चिकट असं आपल्याला हे मिश्रण दिसत होतं। आता हे थोडंसं असं सुटसुटीत झालेलं आहे आणि पॅन पण सोडत आहे। तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, तर ह्याला खूप जास्त पण आपल्याला परतवण्याची काही गरज लागत नाही, पटकन अशी ही मिठाई तयार होते, पटकन असं हे मिश्रण घट्ट होतं। तर ह्याची आपण आता एक गोळी बनवून पाहून घेऊया। तर हे पहा, आता आपली ही गोळी अशी पटकन अशी तयार झालेली आहे, म्हणजे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपण हे मिश्रण काढून थोडंसं कोमट करून घेऊया आणि मग कोमट झाल्यानंतर मग आपण ह्याची मिठाई तयार करून घेऊया, की पूर्ण थंड झाल्यानंतर सुद्धा ही मिठाई पूर्ण तयार होते। तर आता हे मी 1 पीस बनवून पाहिलेला आहे। जसं तुम्हाला ज्या आकारामध्ये मिठाई हवी असेल त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते। आता ह्याच्यावरून आता आपण थोडंसं डेसिकेट कोकोनट पण लावून घेऊया।
तर आपली मिठाई दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि चव एक नंबर ह्या मिठाईची झालेली होती. त्यामुळे तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप पटकन होणारी आणि म्हणजे खूप जास्त आपण सामान पण घातलेलं नाही आहे आणि पटकनसुद्धा वेळसुद्धा आपला कमी लागलेला आहे. त्यामुळं खूप पटकन होणारी मिठाई आहे ही. एक पीस तयार केला, त्याच्यावरून थोडासा मी पिस्त्याचा एक तुकडा असा लावलेला आहे आणि हे पहा, असं आपल्याला हे मिश्रण हातात घेऊन थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे. ह्याचे तुम्ही लाडूसुद्धा करू शकता. जे तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही बनवून हे खाऊ शकता. आणि आंबा चवीला छान असला पाहिजे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा आंबा घ्या. त्याचे जी चव असते तर तीच मिठाईला येणार आहे. त्यामुळे आंबा तुम्हाला हापूस आंबा किंवा केसरी आंबा घेऊन तुम्ही ही मिठाई जर बनवली तर छानच होईल. तर आता हा दुसरा मिठाईचा पीस पण मी बनवला. आता ह्याच्यावरती मी एक पिस्त्याचा तुकडा लावलेला आहे आणि पूर्ण आता मिठाई मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपलं पूर्ण मिठाई तयार झाल्यानंतर कशी दिसत आहे. आणि चवीला खूप छान होते. फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 7 ते 8 दिवस ही मिठाई खाऊ शकता, खराब होणार नाही. बाहेर थोडीशी आता म्हणजे आता गरम होतं आहे, आता खूप जास्त गरमी खूप वाढलेली आहे, त्यामुळे ही मिठाई 3 दिवसच टिकेल. कारण ह्याच्यामध्ये आपण आंबा घातलेला आहे आणि कोकोनट आहे, त्यामुळे पटकन ही खराब होऊ शकते. 2 ते 3 दिवसच ही बाहेर राहणार आणि जर जास्त दिवस तुम्हाला ठेवायचे असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवून पण तुम्ही हे खाऊ शकता. फ्रीजमध्ये ही 7 ते 8 दिवस राहणार आरामात. ते पहा, आता हे मी 4 पीस तयार करून घेतलेले आहेत. तर आता सर्व मिठाई मी तयार करून दाखवते. ते पहा, आता आपली ही सर्व मिठाई तयार करून मी घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी दिसते. आपण अजिबात यामध्ये साखर किंवा फूड कलर वगैरे घातलेला नाही आहे. आंब्याचा गोडवा, कंडेन्स मिल्क जे घातलेलं होतं त्याच्यामध्येच ही मिठाई गोड अशी झालेली आहे. तर हे पहा, मी थोडेसे असे लाडूसुद्धा याचे बनवलेले आहेत, तर करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल.